मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर शिकणार आहोत ज्याचं नाव आहे शेकडेवारी. कोणताच पेपर असा जात नाही की ज्याच्यामध्ये शेकडेवारीवर प्रश्न नसतील. तसेच खूप साऱ्या चॅप्टरचे शेकडेवारी हे बेसिक आहे. म्हणून हा चॅप्टर सर्वांना येणे खूप गरजेचे आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण शेकडेवारी शिकवलं आहे. पहा मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला शेकडेवारी म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. तर शेकडेवारी म्हणजे 100 हे प्रमाण धरून जेव्हा वस्तूंची तुलना केली जाते तेव्हा त्याला शेकडेवारी असे म्हणतात. पर्सेंटेज शब्द याची फोड केली तर पर म्हणजे होते प्रति आणि सेंट म्हणजे होते 100. प्रति 100ने त्याची तुलना केली जाते. हा जो सिंबल आपल्याला इथे दिसते तो पर्सेंटेजचा सिंबल आहे. अशी आडवी रेषा आणि 2 टिंब. हा सिंबल जिथं पण लागन त्याच्या छेदामध्ये सीधा 100 देऊन द्यायचं. जसं समजा इथं 50%. 50%चा सिंबल लागला सीधं इथं 50/100. इथं 76 त्याच्या समोर सिंबल लागला 76%, सीधं 76/100 देऊन द्यायचं. बघा, त्यानंतर आपल्याला काही संख्या लक्षात ठेवायच्या आहे. आपल्याला लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यात मदत करेल. जेव्हा कोणत्याही संख्येची 100% म्हणतो तेव्हा त्या संख्येला सीधा आपल्याला 1ने गुणाकार करायचा आहे. जेव्हा आपण 75% म्हणतो त्या संख्येची तेव्हा त्याला 3/4ने गुणाकार करायचा आहे. जसं इथे आपण 60ची 75% घेऊ तर इथे 60ची जर 75% काढायची असेल तर आपण याला 3/4ने गुणा करू. 4 एके 4, 4 गुणिले 15 60, 15 त्रिक 45. 30 सेकंदामध्ये उत्तर येते. जर 50% काढा म्हणला तर 1/2ने त्या संख्येला गुणाकार करायचा आहे. म्हणजे जर समजा इथे मला म्हणत आहे 80 या संख्येची 50% काढा तर मी त्याला 1/2ने गुणाकार करेन. 2 एके 2, 2 गुणिले 40 80. याचं उत्तर येते 40. तसंच जर कोणत्या संख्येची 25% काढा म्हणलं तर त्याला 1/4ने गुणायचं आहे. इथे पुन्हा आपण 60ची 25% काढू तर 60 गुणिले 1/4. 4 एके 4, 4 गुणिले 15 60, 15 एके 15. याचे 25% आले 15. तसेच 12.5% काढा म्हणलं तर 1/8 त्याला गुणायचं आहे. जसं आपण इथे 160चे 12.5% काढू. 160 गुणिले 1/8. 8 एके 8, 8 गुणिले 20 160. बघा, आता आपण पर्सेंट काढणे शिकू. पहिला प्रश्न काय? 125चे 60% किती? 125 गुणिले 60%. टक्केचा सिंबल लागला म्हणजे 60/100. हे आता सोडवायचं आहे. 25 गुणिले 4 100, 25 गुणिले 5 125. 4 एके 4, 4 गुणिले 15 60. म्हणजे याचं उत्तर येते 5 गुणिले 15 75. पुढील प्रश्न आहे 1500चे 40% किती? 1500 गुणिले 40/100. 00 आपण कापून घेऊ. 15 गुणिले 40 होते 600. त्याचे उत्तर आहे 600. पुढील प्रश्न आहे 1900चे 45% किती? मग तसंच सॉल्व करायचं आहे. 45/100. 00 आपण कापून घेऊ. 19 गुणिले 45 म्हणजे 19 गुणिले 5 95. इथं आले 5, हातचे आले 9. 19 गुणिले 4 76, 76 प्लस 9 85. म्हणजे उत्तर येते 855. याला दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व करू शकतो. 1900चे 45% म्हणजेच 50% मायनस 5%. याचे 50% किती येईल? 1900चे अर्धे. 1900चे अर्धे होते 950 मायनस 5%. 5% होईल 95. 950 मायनस 95 होते 855. या पुढील प्रकारामध्ये आपण 2 संख्या दिल्या आहेत. पहिली संख्या दुसऱ्या संख्येचे किती टक्के आहे हे काढायचं आहे. तर हे काढायसाठी प्रश्न वाचूया. 8 हे 64चे किती टक्के आहे? तर इथे कोणती संख्या म्हणजे 8 कोणत्या संख्येच्या म्हणजे 64 संख्येच्या किती टक्के आहे म्हणत आहेत. 8/64 गुणिले 100. हे आपण सॉल्व करू. 8 एके 8, 8 8 64. 8 गुणिले 12.5 केलं तर 100 येते. त्याचं उत्तर येते 12.5%. तसाच पुढचा प्रश्न आहे 48 हे 288चे किती टक्के आहे? कोणती संख्या म्हणलं तर 48 आणि कोणत्या संख्येच्या म्हणजे 288चे किती टक्के आहे?
48 भागिले 288 गुणिले 100. तर याला आपण सॉल्व करू. इथे 6चा भाग जाते. 6 गुणिले 8 48, 6 गुणिले 4 24 आणि इथे वाचते 48. 8 एके 8, 8 गुणिले 6 48. 6 एके 6. 6ला जर 100ने भाग दिला तर त्याचे येते 16.66. याचे उत्तर येते 16.66%. पुढचा प्रश्न आहे 12.4 हे 40चे किती टक्के आहे? तर कोणती संख्या आहे 12.4 आणि कोणत्या संख्येचे म्हणजे 40चे किती टक्के आहे विचार करायचा गुणिले 100. याला आपण सॉल्व करू. 0 0 कापून घेऊ. 4 एके 4, 4 त्रिक 12, इथे पॉइंट आणि 4 एके 4, 3.1. 3.1 गुणिले 10 म्हणजे 31. याचे उत्तर येते 31%. जुनी कार 52,000 घेताना माधवला 2% कमिशन दरारास द्यावे लागेल. तर ती कार माधवला घेण्यासाठी एकूण किती रक्कम मोजावी लागेल? जुनी कार माधव घेताय, सेकंड हँड कार घेताय माधव 52,000ला आणि ती कार तो एका दलालाकडून घेताय, त्याला 2% कमिशन द्यायचं आहे. म्हणजे माधवला एकूण किती रक्कम मोजावी लागेल? त्याला ही ओरिजिनल रक्कम तर द्यावीच लागेल, पण दलालाचे 2% देखील द्यावे लागेल. तर ठीक आहे, आपण 2% काढू आधी. 2% काढायसाठी 1% काढून त्याचे डबल पण करू शकतो. तर त्याचे 1% कसे येईल? जे एकक व दशांशची प्लेस आहे त्याच्यानंतर एक पॉइंट राहून त्याचे 1% निघते. म्हणजे त्याचा 1% होईल 520 रुपये त्याचा 1%. आणि 2% कसं होईल? 520 गुणिले 2, 1040 रुपये त्याचे 2% होईल. ओरिजिनल किंमत त्याची आहे 52,000. त्याच्यामध्ये कमिशन ऍड करू. कमिशन किती आहे? 1040 रुपये. कमिशन ऍड करू 1040 रुपये. याची ऍडिशन करू 0403. माधवला एकूण किती रक्कम मोजावी लागेल? 53,040 रुपयाचं उत्तर आहे डी, 53,040 रुपये. मागील वर्षी साखर 35 रुपये किलो होती, आता 42 रुपये किलो आहे. तर साखरेच्या भावात किती शेकडा वाढ झाली? आधी किती होती? 35 रुपये किलो, आता आहे 42 रुपये किलो. तर एकूण किती वाढ झाली? 42 मायनस 35, एकूण 7 रुपये वाढ झाली. तर 7चे आता टक्के काढायचे. त्याची मूळ किंमत किती होती? 35 रुपये. 7 रुपये 35 रुपयाचे किती टक्के हे काढायचे आहे. तर 7 भागिले 35 गुणिले 100. 7 एके 7, 7 गुणिले 5 35, 5 एके 5, 5 गुणिले 20 100. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 20. एकूण किती वाढ झाली आहे? 20%. उत्तर आहे बी, 20%. पुढील प्रश्न आहे एक संख्येचे 27% हे 540 आहे, तर ती संख्या कोणती? याला असं घ्यायचं आहे 27% आहे 540, तर मग 100% किती? याच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 540 गुणिले 100 भागिले 27. 27 एके 27, 27 गुणिले 20, 540, 20 गुणिले 100 2000. याचं उत्तर आहे सी, 2000. पुढील प्रश्न आहे श्री सोहन उत्पन्नाचे 60% खर्च करतात, त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथ आश्रमाला देणगी देतात, तेव्हा त्यांच्याकडे 3200 उरतात. तर त्यांचे उत्पन्न काढा. श्री सोहन नावाचे एक गृहस्थ आहे, ते आपल्या उत्पन्नातील 60% जर खर्च करत असतील तर वाचते किती? 40% वाचते. त्याच्यामधून ते 2 जागेवर खर्च करतात. एक ते 300 रुपये अनाथ आश्रमाला देतात आणि 3200 रुपये काही उरतात त्यांच्याकडे. एकूण किती पैसे उरतात त्यांच्याकडे? 3200 प्लस 300. एकूण त्यांच्याकडे 60% खर्च केल्यानंतर 3500 रुपये उरतात. म्हणजे जर आपण पाहिलं 40% बरोबर 3500 रुपये आहे. तर एकूण कमाई काढायसाठी एकूण कमाई असेल त्यांची 100%, तर 100% बरोबर किती? त्याचे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3500 गुणिले 100 भागिले 40. 0 0 कापून घेऊ. 4 एके 4, 4 गुणिले 25 100. आता हे सॉल्व करू. 25 गुणिले 0 0, 25 गुणिले 5 125, हात 4 12, 25 गुणिले 3 75, 75 प्लस 12 87. एकूण त्यांची कमाई आहे 8750. याचं उत्तर आहे डी, 8750. पहा मित्रांनो, हा प्रश्न शेकडेवारी चॅप्टरचा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. प्रत्येक पेपरमध्ये हा विचारला जातो. तर बघा प्रश्न काय? ए चा पगार
बी पेक्षा 25% जास्त आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? ए चा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे म्हणते, तर बी चा पगार आपण 100% मानून घेऊ. बी चा पगार 100%. मग ए चा पगार 25% जास्त आहे, तर ए चा पगार किती होईल? ए चा पगार होईल 125%. तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्के कमी आहे म्हणते. तुलना कशासोबत करायची आहे? ए सोबत. तर ए किती आहे? 125. आणि किती जास्त आहे म्हणते, तर आपल्याला माहित आहे किती जास्त आहे, 25 जास्त आहे. तर आता ते टक्केमध्ये काढायचे आहे, तर 25 125चे किती टक्के? 25 भागिले 125 गुणिले 100. 25 एके 25, 25 गुणिले 5 125, 5 एके 5, 5 गुणिले 20, 5 गुणिले 20 100. म्हणजे याचं उत्तर येईल मित्रांनो 20%. आणि हे लर्नच करून ठेवा, हे प्रत्येक पेपरमध्ये सेम प्रश्न असतो. फुकटाचा 1 मार्क भेटून जाईल तुम्हाला.